काहींचा भाज्यांशी 36चा आकडा असतो तर काहींची भाज्यांशी दोस्ती। मी या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि हा सीझन आहे गोल्डन सीझन, जेव्हा भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात। हा सीझन म्हणजे भाज्यांची रेलचेल आणि आपली चंगळ। नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवूयात अशा खूप साऱ्या भाज्या वापरून लोणचं। आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून काही टिप्स पण सांगणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सध्या बाजारात असा पांढरा शुभ्र आणि घट्ट फुलं असलेला मस्त फ्लॉवर मिळतोय। ह्या फ्लॉवरची आता फुलं काढून घेऊयात। फ्लॉवरची साधारण या साईजची फुलं मोकळी करून घ्या। फार मोठी नको, फार छोटी नको। वाटीच्या मापाने मोजून घेतला तर फ्लॉवर 2.5 वाट्या झालाय। फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मीठ हळदीच्या पाण्यामध्ये साधारण 15 मिनिटं ते अर्धा तास बुडवून ठेवायचा। पंधरा मिनिटं झाली आहेत। फ्लॉवर चाळणीमधनं गाळून घेते। आणि स्वच्छ कोरड्या कपड्यावर पसरून सुकायला ठेवते। 1-2 तासामध्ये चांगला सुकतो। घरात ऊन येत असेल तर उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवला तरी चालू शकतो। फ्लॉवर सुकतोय तोवर मसाल्याची तयारी करून घेते। त्यासाठी घेतली 1 टेबलस्पून मोहरीची डाळ, 1 टेबलस्पून बडीशोप, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टीस्पून अख्खी मोहरी, अर्धा टीस्पून मेथी, 1 टीस्पून हिंग आणि ही जराशी हळद। लोणच्यात पूर्णपणे गार झालेलीच फोडणी घालायची आहे, त्यामुळे पहिल्यांदा फोडणी करून घेऊ, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत ती गार होईल। फोडणीसाठी घेतलंय पाऊण वाटी तेल। आपली नेहमीची जेवणातली जी वाटी असते तीच ही वाटी आहे। तेल फार गरम करायचं नाही, किंचित गरम झालं की तळला जावा म्हणून पहिल्यांदा घालायचा हिंग। हिंग घातल्यावर गॅस बंद करायचा। तिखट हळद काळपट होऊ नये म्हणून गरम तेल कोमट झालं की घालायची हळद। अगदी पाव चमचाच हळद घालतीये, कारण लोणच्यामध्ये आपण ओली हळद घालणार आहोत। ही गेली मोहरीची डाळ आणि शेवट घालतीये तिखट। पदार्थांमध्ये जर का काही ओलावा असेल तर तो कमी व्हावा म्हणून कोमट तेलामध्ये हे सगळे घातले, पण तेलामध्ये न घालता डायरेक्टली लोणच्यामध्ये पण तुम्ही हे पदार्थ घालू शकता। आणि ही फोडणी गार व्हायला ठेवूया। फोडणी गार होतीये, फ्लॉवर सुकतोय तोवर भाजून घेते लोणच्याचा मसाला। मसाल्यासाठी मेथी, बडीशोप, अखंड मोहरी, अर्धा चमचा जिरं, हे सगळं हलकं भाजून घ्यायचं। आता चटचट आवाज येतोय ना, गॅस करायचा बंद। आणि आता हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं। लोणच्यासाठी काय किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी असो, भाज्या कशा निवडायच्या तर फ्लॉवर घेताना फ्लॉवर हा घट्ट असला पाहिजे, त्याची फुलं अगदी जवळ घट्ट अशी असली पाहिजे। घट्ट फ्लॉवर मध्ये कीड असण्याचे चान्सेस कमी असतात। उलटा करून बघा फ्लॉवरचा गड्डा, जर का देठाला खालच्या बाजूनी चिरा असतील किंवा ते पिवळं झालेलं असेल, ब्राऊन झालेला असेल तर तो फ्लॉवर घेऊ नका। पांढरा शुभ्र फ्लॉवर बघून घ्यायचा आपल्याला। आता हिरवे मटार बघताना मटाराचा दाणा घट्ट भरलेला पाहिजे। काही वेळेस ना मटाराची साल अशी थोडीशी पिवळसर किंवा त्याच्यावर अशा बारीक बारीक लाईनी असतात, तो मटार घेऊ नका, कारण तो मटार वाटण्यासारखा लागतो। तर हिरवेगार आणि घट्ट भरलेले मटार घ्या। गाजर निवडताना खास करून आपल्या या लोणच्यासाठी लाल बुंद गाजर घ्या, लोणचं दिसायला सुरेख दिसतं आणि हे गाजर चवीला पण गोड असतं। हळद घेताना तिला कमीत कमी ब्रांचेस असतील असं बघून घ्या, आणि ब्रांचेस असतील तर त्या मोडून हळद व्यवस्थित धुवून घ्या, नाहीतर ब्रांचच्या खाच्यामध्ये ना माती बसलेली असते। लोणच्यासाठी मात्र कोळं आलं बघून घ्या। लोणचं काय किंवा आल्याच्या वड्या काय, त्याच्यासाठी पण कोळं आलं छान लागतं। आणि आल्याच्या बर्फीची आपण रेसिपी पोस्ट केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, ती पण रेसिपी बघून घ्या। आता इतर भाज्या कुठल्या घेतल्यात ते बघूयात। इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखट मिरच्यांची व्हरायटी आहे। कमी तिखट खात असाल तर पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या। एक 4-5 इंच ओली हळद घेतलीये, साधारण 2 इंच आलं घेतलंय, 3 लिंब घेतलीत,
अर्धी वाटी ताजे कोवळे मटार आणि घ्यायचे गाजर. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, पण लसूण ऑप्शनल आहे. आता फ्लॉवर आणि मटार दोन्ही कापडावरती पसरवून सुकवून घ्यायला लागतात. मात्र इतर भाज्या धुवून लगेच पुसून वापरता येतात. त्यामुळे स्वच्छ कोरड्या करायच्या आणि भाज्या वापरायच्या. एक गाईडलाईन म्हणून मी इथे भाज्यांचं प्रमाण सांगते, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त भाज्या घेऊ शकता. लिंब कापायच्या आधी चोळून घेतली की त्यातला रस मोकळा होतो आणि जास्त रस मिळतो. सुरुवातीला 2 लिंबच कापून घेणारे, गरज वाटली तर 3रं लिंबू घालणारे. तर हळदीच्या पाण्यामध्ये आपण असा फ्लॉवर बुडवून ठेवला आता हळद आणि मीठ घालून, जेणेकरून तो निर्जंतुक होईल आणि खाण्यायोग्य होईल. आणि हा मी थोड्या वेळ तासभरच उन्हामध्ये ठेवला आता सुकण्यासाठी. तर हा आता आपण फ्लॉवर घेऊयात लोणच्याला. हा बघा फ्लॉवर असा मस्त कोरडा झालेला आहे आणि आता ह्याच्यात आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊयात. गाजराची सालं काढून पातळ पातळ स्लायसेस करायचे. गाजरात फारसा पांढरा भाग नाहीये, त्यामुळे अखंड गाजरच स्लाइस केलंय. हे एवढे पातळ स्लायसेस केलेत. ह्या अशा लाल सुटुक्क गाजरांचा साखरेचा आणि बिनसाखरेचा गाजर हलवा मागच्या आठवड्यात पोस्ट केलाय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो जरूर बघा. आणि मापाने गाजर भरले 1 वाटी. मिरच्यांची डेखं काढून तिरक्या तिरक्या मिरच्या कापून घेतेय. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये शेप मध्ये मिरची कापू शकता. अगदी अखंड मिरची पण ठेवू शकता. मात्र अख्ख्या मिरचीला चीर पाडून घ्या, म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरेल. ओली हळद घेतलीये. हळदीचे हे छोटे तुकडे वाटणात घालणारे. हळद आणि आल्याची पण सालं काढायची आणि कापून घ्यायचे. हळदीचे पण गाजराप्रमाणेच पातळ गोल गोल स्लायसेस केले. आल्याचे बारीक तुकडे करते, पण ह्याचे पण तुम्ही स्लायसेस करू शकता. लसूण जरा बाजूला ठेवते, कारण वेगळ्या प्रकारे लसूण घालणार आहोत. फ्लॉवर मध्ये बाकी भाज्या मिक्स करून घ्यायच्या. मिरच्या, हळद, आलं, गाजर आणि आता लसूण चिमट्याने दाबून घालणारे. त्यामुळे लोणच्याला लसणाचा सुरेख स्वाद लागतो आणि मसाला पण लसणात मुरतो. बघा सगळ्या भाज्या किती सुंदर दिसतात. आणि हा हलका शेकून भरड दळलेला मसाला, हा एवढा भरड ठेवलाय. आणि मसाला घालायचा भाज्यांमध्ये. आता ओली हळद आणि आल्याचा छोटासा तुकडा मिळून वाटून घेणारे. त्यामुळे काय होतं ना, लोणच्याचा रंग आणि स्वाद दोन्ही खुलतं. भाज्यांमध्ये मीठ घातलं नाहीये, तर हळद आणि आलं वाटताना थोडंसं जास्त मीठ घालते, म्हणजे चांगलं बारीक वाटलं जाईल. आता हळद जेव्हा मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेतो, तेव्हा भांड्याचं झाकण प्लास्टिकचं असतं, तर ते पिवळं पडतं आणि त्याचा पिवळा रंग जाता जात नाही. त्यामुळे मिक्सरच्या भांड्याचं झाकण न लावता मी अशी एखादी ताटली ग्राइंडरवर ठेवते आणि पदार्थ वाटून घेते. तर हे वाटण गेलं भाज्यांमध्ये. आता मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी वाटण लागलंय, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळते आणि सगळं वाटण काढून घेणार आहे. दोन लिंबांचा रस काढून घेतला आणि रस गाळून लोणच्यात घालते. आतापर्यंत फोडणी पण गार झालीये, तर ही फोडणी घालायची भाज्यांमध्ये. बर का, ह्याच्यामध्ये तुम्ही आंबे हळद, ओला ताजा हरभरा, कमळ काकडी, मुळा ह्या भाज्या पण घालू शकता. छानपैकी कालवायचं. चव बघायची. मला वाटतं थोडं मीठ हवंय, तर हे केलं मीठ. आणि 2 लिंबांचाच रस पुरेसा झालाय. तयार लोणचं एखाद्या काचेच्या बरणीत ठेवायचं आणि महिनाभर एन्जॉय करायचं. मात्र लोणचं ठेवायचं फ्रीजमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. तुम्ही कुठल्या देशातनं गावातनं हा व्हिडिओ बघताय आणि रेसिपी आवडली का हे जरूर सांगा. धन्यवाद.